इको फ्रेंडली डेकोरेशन गेली कित्येक वर्ष, कारण लहानपणी कळत नव्हतं आणि तेव्हा तेवढा अवेअरनेस नव्हता. त्यामुळे थर्माकोल वगैरे अशा गोष्टी, या चुका मी पण केलेल्या आहेत. पण जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मग इको फ्रेंडली सजावट करायचं ध्येय उराशी बाळगूनच प्रत्येक वर्षी केलंय. गेली 2 वर्ष श्रीओम लोकरे, जो आधी नितीन देसाईंकडे काम करत होता, तो सजावट करतो आणि आमचा म्हणजे कौटुंबिक संबंध आहेत. सो मागच्या वर्षीपासून त्यांनी ती जबाबदारी घेतली आहे आणि खूप छान पद्धतीने तो सजावट करतो. तोच येतो, त्याचे सगळे लोक येतात आणि ते डेकोरेट करून देतात. मी आता पक्षाच्या कामामध्ये असल्यामुळे मी फक्त त्याला सांगतो की श्रीओम काय करणार आहेस यावर्षी. तो म्हणतो दादा टेन्शन घेऊ नको, मी करतो. तर त्यांनीच ते केलं, त्याचं क्रेडिट आहे. लालबागच्या राजाला लहानपणापासून जायचो, तर तिकडे मग सगळं बघायचो. तर मग आपल्या घरी सुद्धा आपण बाप्पाला करावं असं एक इच्छा असायची आणि मग ती इच्छा बाप्पाकडे व्यक्त केली आणि त्याच्या कृपा आशीर्वादाने आज जे काही अलंकार हे सगळे जे आहेत ते त्यांनी घडवून घेतलेत आणि आपल्याकडनं तो ती सेवा करून घेतो. ते बळ तो आपल्याला देतो, कारण आपण त्याला देणारे कोण, तोच आपल्याला इतकं भरभरून देतो आणि त्याच्यातून ती सेवा आपल्याकडनं म्हणजे स्वतःला नटून घेतोय माझ्याकडनं, माझ्या कुटुंबाकडनं. हीच खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. साधारणतः 94-95 साली आम्ही बाप्पाला गारणं घातलं की तू मुंबईत विराजमान हो, आणि मग तो मुंबईत चाळीतल्या घरात यायला सुरुवात झाली. त्याच्यानंतरच कृपा आशीर्वादाने चाळीतलं घर जे आहे ते आजही तसंच आहे. तिथे आता माझं एक छोटंसं ऑफिस मी केलेलं आहे पक्षाचं, आणि मग फ्लॅटमध्ये राहायला आलो. तिकडनं मग त्याच्या आशीर्वादाने अजून प्रगती झाली. आता टॉवरमध्ये राहायला आलो. पण इतकं अभिमान वाटतो की मला कधी गिरणगाव एरिया जो आहे तो सोडून मला जायची वेळ आली नाही. नॉर्मली असं होतं की मोठं घर जर का स्वप्न बघायचं असेल तर गोरेगाव किंवा अशा ठिकाणी जावं लागतं, वसई, विरार. पण त्याच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी इतकं बळ दिलं की भले मी फ्लॅटमध्ये भाड्याच्या घराने राहत होतो, पण त्यांनी इतकं बळ दिलं की मी तेवढं काही करू शकलो, म्हणजे अफोर्ड करू शकलो, आणि त्यांनी मला गिरणगावातच ठेवलं. आणि आज सुद्धा ही जी बाप्पाची तू म्हणालीस जल्लोषात आणि खूप उत्साहात स्वागत होतं, आजही बाप्पाचं त्याच पद्धतीने स्वागत होतं. तेच माझे चाळीतले मित्र, तेच सगळे येतात, तेच सगळी तयारी करतात.